एक सगळ्यात महत्त्वाची टेक्नॉलॉजी तुम्हाला दाखवतो इकडे. सर्वात महत्त्वाचं आहे ड्रायर. शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं हजारी फार्म या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलेलो आहोत डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला शिवार फेरी 2025 निमित्त. आता आपण आलो आहे तांत्रिक महाविद्यालयामध्ये. तर इथं आपण सौर ऊर्जेविषयी माननीय कांबळे सर यांच्याकडून समोरील माहिती घेणार आहोत. शेती निगडीत वस्तूंविषयी. डॉक्टर अनिल कृष्णराव कांबळे इथं संशोधन अभियंता म्हणून कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेमध्ये कार्यरत आहे. इथे एक असाच नवीनीकरणीय ऊर्जा स्रोतवरती प्रोजेक्ट कार्यरत आहे. हा भारतामध्ये एक 17 सेंटर्स आहेत, त्यापैकी एक हा सेंटरचं आमचं इथं अकोल्याला सेंटर आहे आणि गोवा आणि महाराष्ट्र राज्यासाठी हे सेंटर कार्यरत आहे. आम्हाला असं एम दिलेलं आहे की आपण नवीनीकरणीय ऊर्जा स्रोतवर आधारित असलेले गॅजेट तुम्ही तयार करायचे, नवीन नवीन टेक्नॉलॉजी तयार करायच्या आणि हे शेतकरी बंधूंपर्यंत कशा पोहोचायचं हा आमचा एम आहे. आणि याच एम मधून आम्ही विविध प्रकारच्या काही इम्प्रूव्ड कुक स्टोव्ह आम्ही तयार केलेले आहेत, ड्रायर्स तयार केलेले आहेत आणि सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप सुद्धा तयार केलेले आहेत आणि गांडूळ खत फवारणी यंत्र तयार केलेलं आहे. आणि हे सगळं तंत्रज्ञान आमच्या पारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा मग विद्युत अभियांत्रिकी डिपार्टमेंटमध्ये सगळे उपलब्ध आहे. आपणास जर माहिती लागल्यास आपण या डिपार्टमेंटला आपण भेट देऊ शकता. हे आमचं नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी विभाग असून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे स्थित आहे. धन्यवाद. तर चला मित्रांनो, आता आपण सौर ऊर्जेच्या यंत्रांविषयी, शेती निगडीत यंत्रांविषयी माहिती डिटेलमध्ये पाहू. याचा उद्देश असा आहे की त्यासाठी एक स्पेशल एक सोलरची प्लेट दिलेली आहे वरती. सूर्याची किरणं जेव्हा याच्यावरती पडतात, जी काही मग याच्यामध्ये पीएन जंक्शन दिलेलं आहे, याच्यामुळे काय होतं की करंट तयार होतो. करंट झाल्यावर छोटीशी बॅटरी दिलेली आहे, त्याच्यामध्ये स्टोअर होतो आणि त्या बॅटरीवरून इथे एक एलईडीचा लाईट दिलेला आहे. रात्री जेव्हा अंधार पडतो किंवा 6 वाजता नंतर सूर्याचा प्रकाश नसतो तेव्हा ऑटोमॅटिक हा सुरू होऊन जातो. सुरू झाला की काय होतं की या लाईट वरती किडे सगळे अट्रॅक्ट होतात, म्हणजे त्याच्याकडे येतात आणि मग ते इथं आले की पाण्यामध्ये जाऊन पडतात आणि इथं 2-3 ऑइलचे थेंब टाकले त्याला चिटकून राहतात आणि ते इथं मरतात. आणि हेच मग आपण दुसऱ्या दिवशी काढून टाकायचं, पाणी परत स्वच्छ ठेवायचं. आपल्याला हे चालू बंद करायसाठी हे बघा लाईट लागलेला आहे. आता मी याच्यावरती झाकलेला असल्यामुळं अंधार झालेला आहे आणि ते लाईट सुरू झाला की बरोबर कीटक त्याच्याकडे आकर्षित होतील आणि याच्यामध्ये पाण्यामध्ये पळून राहते. आपल्याला स्प्रे कसा कमी करता येईल, इन्सेक्टिसाइड कसं कमी करता येईल, हा शेतीसाठी शेतामध्ये लावायचं आपण. 5,000 आहे. तसंच हे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही वेगवेगळ्या टाईपचे आम्ही असं तयार केलेले आहेत. एक सगळ्यात महत्वाचा एक हा एक याला म्हणतो आपण, जे जनावर असतात आपल्या जंगलात, जंगली जनावरांपासून आपल्या शेताचं जे नुकसान आजकाल होऊन राहिलं तर त्याला कसं आपण प्रोटेक्ट करता येईल याच्यासाठी काय केलं आम्ही, याच्यासाठी सुद्धा एक हे सोलर पॅनल याच्यावरती लावलेला आहे. आणि जेव्हा रात्र होते म्हणजे 6 वाजल्यानंतर आपले सूर्याची किरण राहत नाही त्यावेळी हा ऑटोमॅटिक सुरू होतो. आपल्याला याला सुरू करायचं काम नाही. याला एक स्पीकर दिलेला आहे, एक लाईट दिलेला आपण आवाज हा जनावर मग बाहेर जायचं, हरणं म्हणा, डुकरं म्हणा, प्रत्येक 7 मिनिटांना एक वेळा सुरू होईल. 10 सेकंदासाठी आवाज येईल आणि परत प्रत्येक 7 मिनिटांना सतत सुरू राहील. हा, त्याचे 5,000 रुपये, 5,500 होते, त्यांनी 500 रुपये कमी केले. नाही काही होत, याला काहीही होत नाही. याचा यवतमाळला याचा डीलर आहे, याच्यावरती लावलेला आपण स्टिकर, आपलंच डिझाईन आहे. कसं हा या ना, मला वाटतं त्याच्यासाठी जास्त पैसे दिले तुम्हाला. हे 5,000 आहे, ते काय 35,000 आहे त्याच्यासाठी. ते 35,000चं काय आहे ते मला माहिती, हे 5,000चं नुसतं. त्यांना माहित नाही तर टाकलं कसं 35,000 कोणत्या योजने, हे फक्त याचं 5,000 मिळते. याला हे सुद्धा सोलर वरती चालते. याला कुठलीही बाहेरची ऊर्जा लागत नाही. याला सुद्धा आपण 40 वॅटचं पॅनल दिलेला आहे. सूर्याची किरणं पडतात, याच्यामध्ये सेल्स आहेत आणि याच्यामध्ये जेव्हा सूर्याची किरणं पडतात तेव्हा करंट तयार होतो आणि करंट तयार झालेली एक छोटी बॅटरी दिलेली आहे 12 व्होल्टची. या बॅटरीमध्ये तो करंट स्टोअर होतो आणि या बॅटरी मधून एक डीसी मोटर इथे दिलेली आहे, अशी त्याच्यावरती चक्की दिलेली आहे. याच्यामध्ये काय करतो आपण, गांडूळ खत समजा फेकायचं असेल शेतामध्ये आपण हाताने फेकतो किंवा आजकाल सोयाबीनचं पीक तयार करायच्या आधी किंवा फीड तयार करायच्या आधी आपण काय करतो, हाताने असं सिंगल सुपर फॉस्फेट फेकतो. आपण काय करतो, 30 किलो याच्यामध्ये भरतो. याच्यामध्ये फ्लॅप दिलेला जेवढं आपल्याला प्रति एकर पाहिजे तेवढं याच्यामधून आपण कंट्रोल करतो. आणि जेव्हा हे असं आपलं
तुम्ही इथं बघितलेलं असाल काय म्हणता चक्की मधून कसं पडत राहते तसं दाणे याच्यातून खाली पडत राहतात. जेव्हा हा चक्कीच्या सेंटरला पडते तसं पूर्ण सगळीकडे विखुरल्या जाते आणि एकदम युनिफॉर्म असं तुम्हाला दिसेल. माणसाच्या सहाय्याने असं आपण कसं फेकू तर ते युनिफॉर्मिटी त्याच्यात मिळत नाही आपल्याला. त्याच्यामध्ये पेरणीच्या आधी तुम्हाला करावं लागेल कोरड्यामध्ये आणि 6 मीटर जवळपास म्हणजे 20 फुटापर्यंत याची एकाच वेळेस आपल्याला तुम्हाला त्याची रुंदी तुम्हाला दिसून मिळेल. एकदम चांगल्या प्रकारे त्याला कुठलंही आपल्याला विद्युत किंवा काही लागत नाही याला. आणि हे कंटिन्युअस 12 तास 14 तास चालूच राहते कारण किरण सतत लोटाल भारी करते. आम्ही घेतलेलं याची 19,000 रुपये कारण आम्ही पहिलं बनवलेलं आहे. जर तुम्ही जास्त बनवलं तर ते कमी किमतीत होऊन जाईल. याला आम्हाला पेटंट सुद्धा मिळालेला आहे. बिलकुल आमच्या संपर्क साधा. हा कार्ड मध्ये आपण काही अन्न शिजायला ठेवलं की जवळपास आता सध्या थोडस कमी आहे प्रकाश, चांगला कडक प्रकाश असला 20 ते 30 मिनिटांमध्ये तुमचा भात वरण शिजून जाते याच्यामध्ये. आपल्याला कुठल्या ऊर्जा सूर्यप्रकाशावरती एक सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी तुम्हाला दाखवतो या इकडे. आतमध्येच जा. आम्ही आता हा कढीपत्ता वाळवायला ठेवलेला आहे. याला आपण सौर शुष्कक म्हणतो किंवा सोलर ड्रायर म्हणतो. याला अल्ट्राव्हायोलेट 200 मायक्रॉनची शीट दिलेली आहे. याच्यामधून अति नील किरण आत जात नाही. म्हणजे काय होईल जर अतिनील किरण जर याच्यात पडले तर याचा जो कलर आहे रंग आहे हा ना खराब होऊन जाईल, पांढरा पडून जाईल. म्हणून काय करतो हे शीट दिल्यामुळे याच्यामध्ये ते किरण आत येऊ देत नाही. मात्र कलर हिरवा पांढरा फडक पडू नये आणि पौष्टिकताची टिकून राहा. अल्ट्राव्हायोलेट पॉलिथिलीन शीट स्टॅबिलाइज आहे ही. त्याच्यामुळे ते किरण याच्यामध्ये आत जाऊ देत नाही आणि याच्यामध्ये जे पाण्याचं प्रमाण असते काळा कलर याच्यासाठी असा उद्देश आहे की जेव्हा याचे किरण आत येतात तर ते शोषून घेते हीट आणि हीट शोषून घेतल्यामुळे काय होईल याच्यामधली जी काही हवा आहे ती गरम होईल आणि गरम हवा याला लागेल आणि हे यातलं ड्राईंग सुरू राहील आणि यातलं जर पाण्याचं प्रमाण निघून जाईल. कुठलाही वापरा सर तुम्ही बिलकुल त्याच्यासाठी हे आहे 6 मीटर लांबीला आहे आणि 2.25 मीटर असं आहे आणि 2 मीटर त्याची त्याचा किंमत साधारणतः 75,000च्या जवळपास भेटतात. आणि याला चिमणी दिली आहे त्याला पाण्याचं पाणी याला किमान 4.5 वर्ष टिकते. झाड आहे झाड 4 वर्षापर्यंत. हो आता मला कमी खर्चात करायचं आहे. कमी खर्चात तुम्ही छोटा करा मग कमी आकाराचा करा. मला दुसरं मटेरियल वापरायचं आहे. नाही त्याने काय होईल जर तुम्ही साधी वापरली त्याचा तुमचा जो जीवनसत्व आहे कारण डायरेक्ट किरण जर याच्यात पडले त्याचं जीवनसत्व तुम्हाला टिकून मिळणार नाही. याचा कलर तुमचा रिटर्न मिळणार नाही. मग काय होईल बाहेरचा आणि याच्यात काही फरक जाणवणार नाही. जर हाच तुम्ही कडे बाहेर कलर गेला नाही पाहिजे. हे कसं आहे हे जर मी शंका हे जर विचारलं राईट येऊन काय फायदा एवढे मेहनत सांगून राहिले. हा जर बाहेर ठेवून बघितला तुम्हाला याच्यामधला बस मायनस पॉईंट समजला पाहिजे. तो हा माझा शेतकरी. ओके थँक्यू.